नाशिकमधून आता एक अत्यंत मोठी बातमी समोर येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समित्यांमध्ये थेट कांदा खरेदीचे निर्देश दिले होते। मात्र नाफेडनं नियुक्त केलेल्या कंपन्यांकडे बाजार समितीचा व्यापारी परवाना नसल्यानं ही खरेदी तांत्रिक अडचणीत सापडली आहे। यामुळे प्रत्यक्ष खरेदी रखडली आहे, तर शेतकरी पुन्हा एकदा संभ्रमात पडले। कांदा खरेदीत आता आणखी एक नवीन तांत्रिक पेच उभा राहिला आहे। नाशिकमध्ये आता नियुक्त केलेल्या कंपन्यांसमोर तांत्रिक अडचण उभी राहिल्यानं आता शेतकरी पुन्हा एकदा संभ्रमात पडलेत। खरेदीची अंमलबजावणी रखडली आहे आणि त्यामुळे इथेही शेतकऱ्यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। नियुक्त केलेल्या कंपन्यांसमोर तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्यात। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलंय। त्यामुळे इथे आदेश दिलेले असतानाच तांत्रिक अडचण उभी राहिली आहे आणि त्यामुळे कांदा खरेदी पुन्हा एकदा रखडली आहे। प्रत्यक्ष खरेदी रखडली असून शेतकरी पुन्हा एकदा आता संभ्रमात पडले।